आपण आता दत्त शिखरला आलेलो आहे आणि बघू शकता इथं पाठीमागं आता इथून दर्शन रांग आहे त्या साईडला इकडून आपण असं जाणार आहे इकडे मागं हे माकड बघा ह्याला व्हिडिओमध्ये येण्यासाठी हे आहे ना आपण जातोय आता मस्तपैकी तुम्हाला असं दर्शन करतो ना आम्ही तुम्ही चला फक्त आमच्यासोबत तसोबत बरोबर चला तुम्ही आम्ही तुम्हाला दर्शन दाखवतो आणि हे दोघं पण प्रत्येकाने दळवे बरोबर मी यूट्यूबर आहे बरं का तुम्ही मला लाईक फॉलो अँड सबस्क्राईबर हां काही पण बोलू नका आपण दत्त शिखराला दर्शन झालं दत्ताला दर्शन झालं आज गुरुवार आहे खूप छान असं दर्शन या ठिकाणी होणार आहे रात्री आपलं देवीचं दर्शन खूप मस्त झालं आहे आरती वगैरे आपल्याला मिळालेली आहे चांगली अरे इकडून जावं लागेल निखिल बाहेर आहे तो आउट आहे इकडून जावं लागेल आहे ना तिथं आपण आता दत्त शिखरावरती आलेलो आहे आणि हे बघू शकता हे समोर आपण आता दत्त शिखर आहे इकडूनचं दत्ताचं या ठिकाणी खूप छान असं मंदिर आहे माहूरगड आणि समोर त्या डोंगरावरती अनुसया शिखर आहे बघूया आपण आता इकडे हे माकाड मध्ये यायला लागलं इथं त्याला नाहीतर मी हडताल करीन या ठिकाणून इथून समोरून जाता येतं इकडून या ठिकाणून बाहेरून आणि इकडे डावीकडून गेलं की आतमध्ये त्याला जाता येतं इकडं बंद केलं आपण चांगला टाइम काढलंय का गुरुदेव दत्त परमपूज्य विश्वचे भारती महाराज 25 वर्ष 21 वर्ष हे सगळ्या समाध्या दिसतात काय म्हाताऱ्या माणसाला उतरायला थांबकी माझं येतात पण मला परत ह्याला एडिट करायला दर्शन रांगेला लागलो आपण आता इथं आपल्यासोबत कोण नाही असं म्हणायला गुरुदेव दत्त दर्शन सुंदर झालंय एक नंबर झालंय फक्त आतमधला व्हिडिओ काढता नाही आपल्याला आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता कुठं पडतोय तिथं का हो
त्याच्यावर पडते रे वरती टोपी वरती दिसते का ती वर थोडं ती पडली परत ती आहे ना दाबते मग परत थोडीशी आली ते एक हात लावून काढून घ्यायचं खाली कुठं लावून जरा दिवसभराचं भ्रमण असायचं हां 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 कीर्तनासाठी नांदेड प्रवचन आणि कीर्तनासाठी बिहार काय ते योग करायचे दुपारचं भोजन पांचाळेश्वरला दुपारची भिक्षा कोल्हापुरात चंदनाची उटी प्रयागमध्ये आचमनासाठी कुरुक्षेत्र स्थानासाठी वाराणसीला जायचे आणि वास्तव्य मेरू पर्वतावरती होतं आणि झोपायला इथे ते माहूरगडावरती यायचे नांदेडला रोज एक दिवसात एवढं भ्रमण करायचे ते तिथे दिले बघा त्यांनी तिथे वाटलंच त्यांना ना झूम करून दाखवा ते मित्रांनो आपण आता माहूरगडवरून निघालेलो आहे आणि माहूरगड करून आपण नांदेडसाठी निघालो आहे रस्ता एकदम भारी आहे म्हणजे तुम्ही माहूरगडवरून बाहेर पडले नांदेडसाठी पूर्ण नांदेडपर्यंत 4 लेन रस्ता आहे आणि खूप भारी असा रस्ता आहे कॉन्क्रीटचा रस्ता आहे ट्रॅफिक लागत नाही काय नाही गर्दी नाही नांदेडमध्ये थोडीफार ट्रॅफिक आपल्याला लागू शकते पण रस्ता एक नंबर आहे जर तुम्ही माहूरगडला जात असाल तर नांदेडला येत असाल तर बेस्ट रस्ता आहे काही प्रॉब्लेम नाही आहे हे पाहू शकता असा हा सगळा 4 लेन रस्ता आहे आणि खूप सुंदर असा माहूरगड ते नांदेड आपण आता पुण्यासाठी निघालेलो आहे आणि आपण अपडेट देणारच आहोत नांदेडच्या पुढं रस्ता कसा आहे ते तो सुद्धा आपण पाहून घेणार आहे पण नांदेडपर्यंत रस्ता बेस्ट असा आहे तुम्ही जर या मार्गे येण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्की करा खूप बेस्ट असा चांगला रस्ता आहे मित्रांनो आपण आता नांदेड सोडलेलं आहे आणि माहूरगड ते नांदेड रस्ता खूप सुंदर आहे आणि छान पण आहे आणि दुसरं म्हणजे आपण आता नांदेड सिटी सोडलेलं आहे आणि आपण आता पूर्णाच्या आता आपण परभणी जिल्ह्यामध्ये आपण आता चाललो आहे म्हणजे पूर्ण जे गाव आहे या पूर्ण गावाच्या आपण जवळ आहे आता आणि आपण त्यासाठी इथून पुढं आपण परभणीकडे जात नाही आपण परभणी आपण पूर्णावरून आपण माजलगाववरून डायरेक्ट गेवराई आणि तिथून कुठलं गाव येतं आपल्याला पाथर्डे आणि नंतर आपलं अहिल्यानगर लागतं नंतर मग आपलं पुणे तर आता ह्याच्या पुढं तर रस्ता 2 लेन आहे पण रस्ता चांगला आहे पुढं सुद्धा म्हणजे आपण पूर्णाकडे आपण जातो त्यावेळेस रस्ता चांगला आहे तुम्ही हा रस्ता निवडू शकता म्हणजे जर तुम्ही माहूरगड नांदेडवरून पुण्याला येत असाल तर हा तुम्ही पूर्णापर्यंत रस्ता आता आपल्याला आपण पूर्णाच्या जवळच पोहोचतोय रस्ता चांगला आहे पुढे आपण अपडेट देऊ मित्रांनो आपण आता माजलगावमध्ये आलेलो आहे आणि माजलगावपर्यंत रस्ता सिंगलच आहे पण रस्ता चांगला आहे माजलगावपर्यंत रस्ता चांगला आहे म्हणजे आपण आता परभणी जिल्ह्यामधील माजलगावमध्ये नांदेडपासून पूर्णा वगैरे आणि
आणि माजलगाव रस्ता बेस्ट आहे, चांगला रस्ता आहे. म्हणजे नांदेडपासून 2 लेनच आहे, सिंगल रस्ता आहे. रोडला काही गर्दी वगैरे नाही आहे, तेवढी गर्दी नाही आहे. उन्हाचा आता मार्च महिना असल्यामुळं उन्हाचा तडाखा भरपूर आहे. म्हणजे तुम्ही गाडीच्या बाहेर निघू शकत नाही. येशूतून जर उतरले तर डायरेक्ट असा म्हणजे गरम वाफेचा काच जरी खाली गेली तरी गरम वाफ लागते बाहेरून, एवढं ऊन आहे. त्यामुळं बघा उन्हाळ्यात तिकडे यायचं का नाही ते. रस्ता चांगला आहे, रस्ता बेस्ट आहे. माजलगावमध्ये पण रस्ता चांगला आहे. तिकडे गेले किंवा तिकडून तुम्ही इकडे जात असाल, नांदेड माहूरगड वगैरे जात असाल तर हा रस्ता तुम्ही निवडू शकता.